2.5 ते पावणे 3,000 पेट्या मी कोकणातनं संपूर्ण भारतात मूव्ह केलंय. त्यानंतर आता ऍपलचं सीझन चालू होतं. आपण जम्मू काश्मीरवरनं ऍपल सगळ्या भारतात आणतो. नमस्कार, जय शिवराय. मी महेश अमित चव्हाण. एम्युअल चर्चा ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. चर्चा करण्यासाठी आज आपण पुण्यामध्ये आलो आहोत आणि एका विशेष अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. त्या दादांचा व्यवसाय खरंच खूप सुरेख आहे. दादा खरं तर नोकरी करतात. नोकरी करता करता व्यवसाय करतात. बऱ्याच बांधवांना हा त्रास असतो. नोकरी करता करता व्यवसाय करू का? मला जमेल का? किंवा व्यवसाय करत असताना नोकरी आधीच सोडू का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दादांकडून आपण जाणून घेऊयाच. त्याआधी मी सगळ्यांना एवढी विनंती करतो की ह्या व्हिडिओमधून आपल्या सगळ्यांना आज बरंच काही शिकायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एम्युअल चर्चा हा आपला युट्यूब चॅनल जर का तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि त्याच्याच बाजूला जी बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा. चंद्रकांत आहेर दादांचं मी आपल्या चॅनेलवरती स्वागत करतो आणि दादांच्या व्यवसायाविषयी, दादांच्या व्यवसायाच्या ह्या अनोख्या कल्पनेविषयी दादांकडूनच आपण जास्तीत जास्त माहिती जाणून घेऊया. मी चंद्रकांत आहेर. नोकरीनिमित्त मी पुण्यात असतो. माझं प्रॉपर गाव नाशिक. नोकरी करत असताना मला व्यवसायाची आवड पूर्वीपासून होती. नोकरीत माझं जवळपास 15 वर्षापासून मी जॉब करतोय. जॉब करत असताना एक अपेक्षित पगार वगैरे सर्व व्यवस्थित असताना पण एक व्यवसायाची मला आवड होती. त्या आवडीमुळे मी व्यवसायात उतरलो. व्यवसायाची सुरुवात सांगायची गेली तर मी 25 किलो मनुके आणून पण व्यवसाय चालू केलाय. ते मनुके मी लोकांना कुरिअरच्या माध्यमातून म्हणजे 4 वर्षापूर्वी मी ते पोस्ट आणि कुरिअर करून लोकांना पाठवले. आज अशी परिस्थिती आहे का आपण ज्याच्याकडे कुरिअर करण्यासाठी जात होतो ती लोक आज आपला कुरिअरचा वापर करताय आणि मी कुरिअर मध्ये सध्या फुल टाइम काम करतोय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण मनुके विकत होतो तर एका मनुक्याच्या बिझनेस वरती डिपेंड न राहताना एक चेंज करत करत म्हणजे मनुके विक्रीनंतर सिजनेबल मध्ये रक्षाबंधन असेल, दिवाळीच्या सीझन मध्ये फटाके असतील, जसं सिजनेबल बिझनेस जे असेल त्याच्यावरती आपण काम केलंय. त्याच्यानंतर आता हे सर्व काम चालत असताना मी एक प्रॉपर बिझनेस म्हणून कुरिअर रिलेटेड मी काम करतोय. कुरिअर रिलेटेड मध्ये जर विचार करायला गेलात तुम्ही तर एक चांगलं प्रॉफिट, चांगलं मार्जिन, चांगला गरजेचा व्यवसाय आहे. म्हणजे आज तुम्ही बघायला गेलात तर सगळीकडं कुरिअर शिवाय आज काम चालू शकत नाही. म्हणजे साधारण मी स्वतः मला एखादी वस्तू जरी कुठली मागायची असेल तर मी दुकानाऐवजी ऑनलाईन शॉपिंगला, ऑनलाईन मार्केटला का प्राधान्य देतो? मला ती डोअर डिलिव्हरी मिळते. मला ती माझ्या कुठल्याही वेळेचं डिस्टर्ब न होता मला ती पोहोच मिळते. त्यामुळे कुरिअरचं आज मार्केटला खूप गरज आहे आणि आपण त्या कुरिअरच्या व्यवसायामध्ये पण आपलं कुरिअरच्या व्यवसायामध्ये पण आपलं एक व्यवसाय सेट करू शकतो. कुरिअर हा व्यवसाय निवडताना तुम्ही नक्की काय विचार केला होता? मुळात मला कुरिअरची गरज का पडली हे सांगायची गरज नाही. कारण की मी ज्यावेळेस मनुके विक्रीसाठी चालू केले, मी लोकल जे माझ्या ऑफिसमध्ये जे मुलं असतील, मित्रपरिवार, आजूबाजूचा जो माझ्या एरियातले कस्टमर असेल यांना मी इझी मटेरियल विकत होतो. पण हे मी ज्यावेळेस फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडियावरती मार्केटिंग करत असताना मला महाराष्ट्रातनं जवळपास ऑर्डर यायला लागल्यात. अदर स्टेटमधनं पण ऑर्डर येत होतात. मग आपण त्या पोस्ट करायच्या कशा? त्यावेळेस मी पोस्ट सारखं कुरिअर वापरलं आणि त्या कुरिअरला मला वेळ द्यावा लागला. मला तिथे जाऊन थांबावं लागलं. त्यामुळे मी जास्तीत जास्त कुरिअरवरती अभ्यास करून डिलिव्हरी.com हे कुरिअर सध्या मार्केटला निवडलंय. दादा तुम्ही नोकरी करता करता एक व्यवसाय सुद्धा करत आहात आणि अर्थात आपला हा चॅनल एम्युअल चर्चा आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण दादांसोबत चर्चा करतच होतो. दादांनी आपल्याला भले त्यांच्या व्यवसायाचं उत्पन्न किती आहे पैशांमध्ये ते जरी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाहीये, तरीही तो जे काही अमाऊंट आहे ही अमाऊंट खरंच खूप सुंदर आणि मोठी अमाऊंट आहे. हा सगळा प्रवास करत असताना दादा एक छोटासा प्रश्न आहे. व्यवसाय करताना तुमच्या घरामध्ये आधी कोणी व्यवसाय केला होता का? की जेणेकरून तुम्हाला नोकरी करता करता ह्या व्यवसायामध्ये काहीतरी कोणाचा तरी पाठिंबा मिळाला? घरात कोणी व्यावसायिक नव्हतं. मी व्यवसाय करतोय म्हणजे मी नोकरी करून करून व्यवसायात उतरलो. नोकरी करत असताना मी एक पार्ट टाइम म्हणून व्यवसायाकडे बघितलं. आणि माझं तुमच्या सगळ्यांना एकच सांगणं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही सुद्धा जर नोकरी करत असाल आणि तुम्हाला पार्ट टाइम व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क करा. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय का तुम्हाला
कुरिअर रिलेटेड कुठलीही मदत लागली, कुठलीही गरज लागली, तुम्ही मला निसंकोचपणे कॉल करू शकता, निसंकोचपणे बोलू शकता. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतील त्यासाठी मी तुम्हाला मदत करायला मराठा उद्योजक लॉबी आणि हे MUL चॅनलच्या मार्फत मी तुम्हाला शब्द देतो की मी तुमच्यासाठी कायम कटिबद्ध राहील. जेव्हा कुरिअर हा व्यवसाय तुम्ही निवडलात, आमच्या माहितीप्रमाणे कुरिअर म्हटलं की फक्त डॉक्युमेंट्स किंवा काही खाजगी काही पत्र वगैरे असतील तर ते जनरली आपण कुरिअर करतो. अर्थात आता कुरिअर सुद्धा बरंच ऍडव्हान्स झालेलं आहे, त्यामुळे मोठमोठ्या वस्तू सुद्धा आपण कुरिअर मार्फत या एका शहरातून दुसऱ्या शहरापर्यंत पोहोचवतो. तुम्ही नक्की तुमच्या कुरिअर सर्व्हिसमध्ये काय प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांना प्रमोट करता? सर्वात महत्वाची गोष्ट, का मार्केटमध्ये छोटी कामं करणारे छोटे कुरिअर डॉक्युमेंट असेल, 1 kg 2 kg ची शिपमेंट मूव्ह करणारे खूप सारे कुरिअर कंपन्या आहेत. म्हणजे प्रत्येक सिटीमध्ये तुम्ही बघायला गेलात तर 40-40-50 कुरिअर कंपन्या, म्हणजे प्रत्येकाच्या लोकल कंपन्या, ई-कॉमर्स कंपन्या, खूप मार्केटला कंपन्या आहे. पण आम्ही असं पण काम केलंय का जे बांधव कोकणातनं आंबे विकत होते, संपूर्ण मतलब म्हणजे कोकणातनं मुंबईत ट्रॅव्हल्सनी पाठवू शकता, पुण्यात ट्रॅव्हल्सनी पाठवू शकता, पण त्यांना जर दिल्ली सारखा, कलकत्ता सारखा, चेन्नई सारख्या ठिकाणून जर ऑर्डर आली तर ते पाठवत होता, पण ते पाठवणं तितकी कॉस्ट परवडली पाहिजे, तितकं ते वेळेत पोहोचलं पाहिजे, हे पॉसिबल नव्हतं. ते आम्ही पॉसिबल करून दाखवलंय. ह्या वर्षी मे महिन्यात मी कोकणातनं जवळपास आंब्याचं काम केलंय. तर एक साधारण 2.5 ते पावणे 3,000 पेट्या मी कोकणातनं संपूर्ण भारतात मूव्ह केलंय. अगदी लेह, लडाख या ठिकाणी सुद्धा आपण आंबे पाठवले. जम्मू काश्मीर असेल, म्हणजे भारतातल्या कुठल्याही कोपऱ्यात आपण आंबे कुरिअरने पाठवले. आंबे असेल, त्यानंतर आता ऍपलचं सीझन चालू होतं, आपण जम्मू काश्मीरवरनं ऍपल सगळ्या भारतात आणतोय. तुम्ही कोकणातून 2,500 ते 3,000 पेट्या संपूर्ण भारतात पसरवलेला आहे. अर्थात मी हा व्हिडिओ सुरू होताना आपल्या सगळ्या बांधवांना सांगितलं होतं की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की ह्या व्हिडिओतून नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळणार आहे. दादा नोकरी करतात. नोकरी करता करता दादा साइड बाय साइड व्यवसाय करतात, पण तो साइड बाय साइड व्यवसाय सुद्धा ते इतक्या 100% प्रामाणिकपणे आणि सातत्याने करतात की आज दादांनी ह्या वर्षीचा आंब्याच्या सीझन मध्ये 2,500 ते 3,000 पेट्या दादांनी संपूर्ण भारतामध्ये कुरिअर केलेल्या आहेत. तसेच आता ऍपलचा सीझन चालू झाल्यानंतर काश्मीरवरून दादा त्या सगळ्या पेट्या संपूर्ण भारतामध्ये पसरवणार आहेत. दादा खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि आपल्या बऱ्याच बांधवांना किंवा बऱ्याच यंग क्राऊडला यामधून बरंच शिकण्यासाठी सुद्धा मिळू शकतं. व्यवसाय करताना नक्की कसा करावा, व्यवसाय कसा शोधावा किंवा कशी गरज आहे त्या पद्धतीने आपले व्यवसाय सुद्धा कसे बदलावे, हे खरंच याचं सुंदर उदाहरण चंद्रकांत दादा आहेत. तुम्ही जो कुरिअरचा व्यवसाय करताय, हा व्यवसाय जर का कोणाला सुरू करायचा असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेचसे बांधव असतील ज्यांना काही ना काहीतरी व्यवसाय करायचा आहे, नोकरी करता करता ते व्यवसाय करू इच्छितात. अशा बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल? आणि जर का त्यांना कुरिअरचाच व्यवसाय करायचा असेल तर कुरिअरचा व्यवसाय करण्यासाठी किती भांडवल लागतं, त्याच्यासाठी गरजेचे कागदपत्र काय आहेत, या सगळ्या गोष्टींविषयी एकदा मार्गदर्शन तुम्ही सगळ्यांना द्या. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपली काम करण्याची इच्छा असेल तर आपल्याला कुठलंही शॉप, दुकान हे लागणार नाहीये. तुम्ही तुमचं कुरिअरचा बिझनेस घरातून चालू करू शकता. जर तुम्ही प्रामाणिकपणाने काम करताय तर कुठलीही कुरिअर कंपनी तुम्हाला या गोष्टीला नक्कीच सपोर्ट करेल. म्हणजे तुमच्याकडं साधा लॅपटॉप नसेल तर तुम्ही एक पीसी घेऊ शकता 5-7 हजार रुपयाचा. त्यासाठी तुम्हाला 50,000चा लॅपटॉपच पाहिजे असं काही नाही. तुम्हाला तर बारकोड स्कॅनर असेल, अशा गोष्टी जरी पकडला तर एक साधारण तुम्हाला एक मिनिमम 15 ते 20,000 रुपये ह्या ऍसेटला खर्च येणार, जे तुम्ही सेकंड हँड स्वरूपात घेऊ शकता. जुन्या वस्तू घेऊन तुम्ही काम चालू करू शकता. म्हणजे तुम्ही 4-6 महिन्यात तुम्हाला नाही परवडलं तर तुमचा लॉस होणार नाही. तर तुम्ही नवीन ऍसेट वरती जर काम करायला चालू केलं तर मिनिमम तुम्हाला 1 लाख रुपये खर्च आहे. 1 लाख रुपये ज्यावेळेस तुम्ही रिकव्हर करायला जाणार त्यावेळेस कमीत कमी तुम्ही 4 वर्ष काम केलं तर ते 1 लाख रुपये निघू शकतात. कारण तुम्ही नवीन असल्यामुळे 1 लाख रुपये कमवणं इतकी छोटी गोष्ट नाहीये आणि इतकी मोठी पण गोष्ट नाहीये. त्यांनी हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक बांधवाला काही ना काहीतरी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे. अर्थात ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दादांचा नंबर पाठवणार आहोत. तो नंबर पाहून जर का तुम्हाला कोणालाही कुरिअर ह्या व्यवसायामध्ये काहीही मार्गदर्शन हवं असेल, तुम्ही नक्की दादांना फोन करा. दादा तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील. कोणालाही बिझनेस नवीन सुरू करायचा असेल, कुरिअर या व्यवसायामध्ये तुम्ही अडकला असाल, तरीही तुम्ही दादांना नक्कीच फोन करा.
दादा, एक छोटासा प्रश्न आहे. अर्थात मगाशी दादांनी सांगितलं होतं आपल्याला, की दादांना ती गोष्ट डिस्क्लोज करायची नाहीये. तरी एक दादा तुम्ही पगार नका सांगू, तुम्ही ज्या कंपनीत काम करता. पण तुम्ही जसं मगाशी सांगितलंत, की तुम्ही पार्ट टाईम हा व्यवसाय करत आहात. पार्ट टाईम व्यवसाय करत असताना साधारणपणे महिन्याला किती अमाउंट तुम्ही कमवत असाल? मुळात माझा हा व्हिडिओ जो मी आता बोलतोय इथं, हे माझ्या पर्सनल साठी मी बोलत नाहीये. कारण मी बरीच लोक बघितले की जे फक्त मी किती कमवतो हे सांगतात, पण दुसरे किती कमवू शकतात यासाठी मुळात मला काम करायचंय. म्हणजे मी शून्य पैसे कमवतो असं समजा थोड्या वेळासाठी, पण जर माझ्या व्हिडिओतनं जरी चार जरी मला कुरिअर व्यवसाय करणारे मुलं भेटले, तर नक्कीच माझ्यासाठी लोक जे CR लाखोच्या गोष्टी सांगतात त्यापेक्षा नक्कीच मला प्राऊड फील होईल. ते चार लोकांनी सांगितलंय का चंद्रकांत आयर दादांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या माहितीनुसार मी व्यवसाय चालू केला. आज माझं एकदम व्यवस्थित आहे. हेच माझं खूप मोठं यश असेल. खूप खूप धन्यवाद दादा. खरंच खूप मोठी गोष्ट दादांनी सांगितली, की दादांनी किती पैसे कमवतात ह्याच्यावरती जज करून तुम्ही दादांचा व्यवसाय करण्यापेक्षा तुम्हाला खरंच जर का व्यवसायात येण्याची इच्छा असेल, तर तुम्ही दादांना संपर्क करा. तुम्ही पैसे किती कमवू शकता हे दादा नक्कीच तुम्हाला सांगतील. खरंच खूप बरं वाटलं दादा तुमच्यासोबत चर्चा करून. अशाच आपण वेगवेगळ्या व्यावसायिकांना भेटणार आहोत, वेगवेगळ्या व्यावसायिकांसोबत चर्चा करणार आहोत. त्यांचा प्रवास आणि त्यांचा व्यवसाय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थात हा प्रयत्न, हा व्यवसाय आणि त्यांचा प्रवास पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ह्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जय शिवराय. जय शिवराय.